आज प्रत्येक घरासमोर गुढी उभी आहे अभिमानाने आणि आनंदाने. कारण गुढी ही एक फक्त परंपरा नाही आहे, ती विजयाचं, आशेचं आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातही कधी-कधी खूप कठीण दिवस येतात. कधी काही स्वप्न पूर्ण होत नाहीत. खूप जास्त निराशा येत असते कधी-कधी. तर गुढीपाडवा आपल्याला एक मेसेज देतो, की कितीही अडचणी जरी आल्या आयुष्यात, तरी पुन्हा उभं राहायचं. कारण ह्या दिवशी आपण नीम आणि गूळ खातो. आपल्या आयुष्यातही तसंच असतं ना, कधी गोड तर कधी कडू. त्यामुळे ह्या नवीन वर्षामध्ये जुन्या वाईट आठवणी ज्या आहेत किंवा जे काही वाईट घडलेल्या घटना आहेत, तर त्या सगळ्या सोडून देऊयात आणि नवीन स्वप्न पाहूयात आणि खूप जास्त आशेने पुढे जाऊयात. कारण येणारं प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला हेच सांगत असतं, की नवीन सुरुवात करण्याची संधी अजूनही आपल्या हातात आहे. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा खूप जास्त शुभेच्छा. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या, लाईक आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.